नमस्कार मैत्रिणींनो, मी ऐश्वर्या. स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज शेंदड्यांची भाजी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर या शेंदड्या अशा असतात, बघून घ्या मैत्रिणींनो. त्या बाजारात मिळतात, अशा पद्धतीने असतात. अशा असतात. तर याचा वेल आम्ही आमच्या गार्डन मध्ये लावलेलं आहे. मग त्या आम्ही तोडून आणलेल्या आहेत. त्याची भाजी बनवतात. तर खूप ठिकाणी याची भाजी बनवली जाते. शेंदड्या म्हणतात याला. तर यांना कापायच्या आणि मग त्याची शिजवून घ्यायच्या त्यांना आणि मग भाजी बनवायची. त्याची चवळी टाकून बनवतात, नाहीतर तुरीची डाळ पण टाकून बनवतात. थोडीशी कूट आणि थोडीशी तुरीची डाळ. तर मी थोडीशी तुरीची डाळ बनवून करणार आहे आणि थोडस कूट. तर आपण ही कशी कापतात हे तुम्हाला दाखवते. मग मी कापून दाखवते. तर मैत्रिणींना तुम्ही बघू शकता, याचे असे तुकडे करायचे, अशी कापायची तिला. आणि या बिया ज्या असतात ना, या थोड्याफार राहिल्या भाजीत तर चालतं, पण जास्त जर झाल्या त्या तर मग ते कच्च कच्च लागतात त्या तोंडामध्ये जास्त भाजी खाताना. त्यांना ना असं काढून टाकायच्या बियांना, असं चमच्याने किंवा हाताने काढून घ्यायचे त्यांना. अशा पद्धतीने निघून जातात. या थोडस 1-2-4 राहिल्यात काय नाही, पण जास्त राहिल्या तर मग ते कच्च कच्च लागतात ते तोंडात. हाताने निघतात ते व्यवस्थित. अशा पद्धतीने त्यांना काढून टाकायचे बिया. डांगर टरबूजच्या बियांसारख्या लागतात त्या चवीला, छानच लागतात त्या. असं काही किडलेलं वगैरे असलं तर वापरायची नाही ती, काही किडलेलं नाहीये. पण असं कीड वगैरे जर लागलेलं असलं तर नाही वापरायची शेंदडी, फेकून द्यायची. असं काढून टाकायचं अशा पद्धतीने. आणि अशी कापून घ्यायची आणि पुन्हा अशी तुकडे करून घ्यायचे त्याचे. तुमच्या आवडीनुसार तुकडे करायचे. तर या शेंदड्यांची अशी चव असते ना, ते कच्चे टमाट्याची आपण भाजी बनवतो ना, आंबट लागते छान, तशी छान चव लागते याची पण. टेस्टी लागते ही भाजी. अशा लांब्या पण चिरला तरी चालतं. अशा या बिया जर पेरल्या ना, असं कुठं गार्डन बिर्डन मध्ये, तर मग त्याचं वेल येतं. मग ते वेल आलं मोठं झालं का मग त्याला मग अशा शेंदड्या लटकतात. आम्ही अशा पद्धतीने लावलेले ते. बाजारात भेटतात हे. या बाजारात भेटतात, 20 रुपयाचे अर्धा किलो, 40 रुपये किलो, अशा पद्धतीने मिळतात त्या बाजारात. आपण बाजारातून पण आणू शकतो. क्वचितच दिसतात त्या, जास्त प्रमाण नाहीये एवढ्या शेंदड्यांचं. कुठे कुठे दिसतात त्या, कधीतरी बाजाराच्या दिवशी मिळतात त्या कधीतरी.
तर हे जे बिया काढलेलं असतं ना, याच्यात पाणी टाकायचं बिया काढलेल्याच्या याच्यात, आणि हे पाणी शिजवायला वापरून घ्यायचं. असं हे आंबट आंबट फ्लेवर निघून जातो मग त्याचा भाजीचा. काढून घ्यायचं छान, आणि असं भाजी करायला हे शिजवायला वापरून घ्यायचंय पाणी. त्या बिया फेकून द्यायच्या गाळून, ते पाणी काढून. गाळणीने गाळून घ्यायचं. बिया फेकून द्यायच्या. मग तुरीची डाळ मी 2 शिट्ट्या देऊन अशी 70% शिजवलेली आहे तिला. ती टाकणार आहे आपण त्याच्यात. आता ही शिजवून काढून घेतलेली मी. याच्याऐवजी चवळ्या पण टाकल्या ना आणखी छान छान लागते भाजी, पण तुरीची डाळ टाकून पण छान लागते. तर हे पाणी आपण कुकर मध्ये टाकून देऊ शिजायला, आणि शेंदड्या पण टाकून देऊ. याच्यात थोडं मीठ टाकून देऊ शिजायला. शेंदड्यांना छान खारट चव येऊन जाते मग. पाऊण 1 ग्लास पाणी टाकलंय मी, हे जास्त टाकलेलं नाहीये. शिजायला काही वेळ लागत नाही, त्यांना 2 शिट्ट्या केल्या शिजून जातात त्या. जास्त गाळ पण नाही करायचं त्यांना, आणि असे एकदम थाड्या पण नाही ठेवायच्या. तर मैत्रिणींना तोपर्यंत आपण याच्यासाठी थोडस लसूण, शेंगदाण्याचं कूट, असे थोडस 5-7 पाकळ्या घेतल्या मी लसूणच्या. त्याच्यात जास्त पण नाही टाकायला पाहिजे लसूण, प्रमाणातच टाकायचा. आणि 3 चमचे कूट आहे, या चमच्याने पोह्यांच्या चमच्याने 3 चमचे कूट घेतलेले आहे. आणि अर्धा चमचा चटणी टाकायची. याच्यात चटणी जास्त सहन नाही होत त्या भाजीला, म्हणजे जास्त चालत नाही त्याच्यामध्ये, जास्त सणसणात लागते मग ती. तर एवढी टाकायची, अर्धा चमचा टाकायची फक्त. नंतर थोडीशी हळद टाकायची. तर 2 शिट्ट्या होऊन गेल्या याला. कुकर बंद करून दिलाय मी गॅस. आता हे मिक्सरवर दळून घेऊ. तर मैत्रिणींनो, अशी 80% शिजलेली ती आता 2 शिट्ट्यांमध्ये. अशा पद्धतीने शिजलेली ती. आता थोडीशी आपण फोडणी घालू ना, त्याच्यानंतर थोडीशी 2-4 मिनिटं शिजवून घेऊ. बरोबर होऊन जाते, म्हणजे त्याच्यात याचा चटणी वगैरेचा मिठाचा फ्लेवर पण घुसून जातो, आणि पूर्ण शिजून जाते मग छान. तर अशी झालेली ती. आता आपण फोडणी टाकू. गॅस पेटवलं, तेल टाकलेलं आहे मी याच्यात.
थोडं तेल टाकलं का जिरं टाकायचं, थोडंसं टाकायचं. नंतर गॅस बंद करून द्यायचा आणि चटणी टाकून द्यायची तळायला. त्याच्यात थोडं पाणी टाकून द्यायचं असं, म्हणजे चटणी जळत नाही, रंग पण छान येतो मग त्याला. कमी गॅसवरच तळायची चटणी. बघू शकता मैत्रिणींनो, छान कलर आलाय त्याला. आता त्याच्यात ही भाजी सोडून देऊ आपण आणि डाळ पण टाकून देऊ. डाळ मी ना फक्त असे कोरडी डाळ अशी 2 चमचे घेऊन घेतली होती आणि ती शिजवून घेतली फक्त. 50-60-70% पर्यंत शिजवलेली आहे ती. याच्यात थोडीशी आणखी होऊन जाईल ती. मीठ चटणीत टाकलंच होतं मी, थोडंफार लागेल, थोडंसंच लागेल. आता तिला थोडीशी तिला शिजायला झाकण ठेवून देऊ आणि मंद आच करून देऊ. थोडं नेहमीच्या पेक्षा वेगळी भाजी आहे म्हणून मी याचे व्हिडिओ बनवून घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी मैत्रिणींनो. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, भाजी बनवून गेलेली आहे, छान घट्ट पण झालेली ती आणि शिजून पण गेलेली. डाळ पण छान शिजून गेलेली आहे. गॅस बंद करू आपण. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली डाळ शेंदड्यांची भाजी तयार आहे. ही भातासोबत पण खूप छान लागते आणि पोळी सोबत पण छान लागते. तर करून बघा, मिळाली तर बाजारात. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.
थँक्यू.